पाऊस लागला, मग आम्हाला काय नांगरते ते करणं झालं नाही. पुन्हा करावं म्हणलं तर पाऊस लागून बसला. आता रानं वापसल नाहीत, काय नाही. 15-20 दिवस झाला आता करायला आता ऊन पडून बसले. कधी पेरणार आता बघा वरला पाऊस पडेल तेव्हा, निसर्ग देईल तेव्हा. नारसने काय करू हो, अशी दशा झाली आमची. 5 एकर जमीन आहे, 2 एकर बागायत आहे. बागायतीचं नुकसान झालं. शिवाय आमच्या कोरडवाहूमध्ये काय करावं लागेल. 15-20 दिवस पाऊस पडला, ह्याच्यानंतर आम्हाला त्रास आला. बैलला खड्ड्यात ठेवायला काय परवाना गेले. गडी 1.5 लाखाच्या वरी मिळाले आहेत. 1.5 लाख म्हणाले गड्याला. आता काय करावं लागेल आम्हाला. साहेब आमची एवढी विनवाणी करा. आता हे काय कांदे काढायला आत्ता पाणी पडले, कांदे नासून गेले अर्धे. आता जमिनीमध्ये कष्ट करायला हे ना गेले. आता काय करावं साहेब. आमची फार दशी आली बघा. ह्याच्या पुढे आम्हाला काही सुधारा गेले. तुमचाच हातभार काही लावलं तर लावा आम्हाला, नाही तर ह्याच्या पुढे आम्हाला काही मराठी फाशी आहे बघा. हां साहेब आता कष्ट करायला सुरुवात केला. आता निर्मूळ करून ठेवलेला हळूहळू शेत. आता ह्याच्या पुढे आम्हाला पाऊस राजा उडून बसला. आता पेरणी लांबणीवर गेली की पुढलं उत्पन्न घटणार आहे, निश्चित आहे. वडिलाचा बोल आहे. हां पेरणी उन्हाळ्यात झाल्यावर काय करा ना. आता पावसाळ्यात पाऊस यायला पडला नाही. आम्ही ताप आला आमचे लेकरं बाळे कशी उपाशी मरावं. आता काय खाऊन जगावं. आमच्या लेकराला नोकरी नाही, कुठे चाकरी नाही, कुठे कोणत्याच नाही साहेब. आता फार आम्हाला वरवास आला आहे. आमचे उत्पन्न काहीच नाही बघा. काय हालत आली. हे काय कोरड्या शेतात आता पेरणी करायला रान तयारी करून ठेवला. ह्याच्यापुढे आम्हाला काहीच करायला गेले. आता वनवास आला आमचा. आम्ही किती बी गेलो काही केलो तर आमचं काहीच उदरपोषण होण्याची शक्यता नाही. आणि ह्याच्यापुढे पाऊस उघडून बसला. शेतकरी राजा पेरणीला तयारी झाला आता. तर आता पाऊस उघडून बसला. निसर्गानं काय करावं होता. निसर्गापुढे आमचं काही चालना गेले साहेब. हा निसर्ग आहे सगळ्यालाच, म्हणून आम्हाला ताप आला साहेब. माफी.